पुणे दौऱ्यावर आलेल्या शहांचं फडणवीसांनी स्वागत केलेलं आहे। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। डेक्कन परिसरात शहांचा चाणक्य अशा आशयाचे बॅनर्स लागलेले आहेत। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अमित शहा यांचं स्वागत देवेंद्र फडणवीसांनी केलं। डेक्कन परिसरामध्ये शहांचा चाणक्य अशा आशयाचे बॅनर्स आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। राजकारणामध्ये चाणक्य अशी ओळख अमित शहा यांची आहे आणि जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या नंतर त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अमित शहा हे सहभागी होत आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे। मात्र काँग्रेसने याला विरोध केलेला आहे। काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। वृषाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि याच अमित शहांच्या स्वागतासाठी भाजपकडून शहरभर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मी आता डेक्कन चौक परिसरात आहे आणि या डेक्कन चौकात देखील अमित शहांचं भारताचे चाणक्य अशा पद्धतीचं आशय असलेलं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि या शौर्यभूमीत आपलं स्वागत आहे। केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून हे बॅनर या परिसरात लावण्यात आलेलं आहे आणि या बॅनरची शहरात सध्या चर्चा देखील सुरू आहे। अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। निषेध आंदोलन हे करण्यात येणार आहे। पुणे पोलिसांनी त्या आंदोलनाला परवानगी देखील दिलेली आहे। सातारा रोड परिसरात अमित शहांच्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम परिसरातच हे आंदोलन होणार आहे। मात्र त्यापूर्वीच पुणे पोलिसांकडून काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। काही पदाधिकाऱ्यांना नोटिसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर भाजपकडून या आंदोलनाला आता प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। भाजप नेमकं काँग्रेसच्या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र एकूणच या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांनी ज्या मार्गाने अमित शहा या कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा आत्तापासूनच तैनात करायला सुरुवात केलेली आहे। ज्या पद्धतीने अमित शहा आज पुण्यात येणार, अर्थात लोकमान्य टिळक ट्रस्टकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। तो अमित शहा यांच्या हस्तेच दिला जाणार आहे। अमित शहा काल रात्रीच पुणे मुक्कामी आलेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार हे देखील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। मात्र आज दिवसभर खरं तर या अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वातावरण तापणार असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। कारण काँग्रेसकडून ज्या पद्धतीने इशारा देण्यात आलेला आहे त्याला प्रत्युत्तर भाजप नेमकं कसं देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिल्लीत जो काही विद्यार्थ्यांचं आंदोलन पार पडलं होतं त्या ठिकाणी जो लाठी चार्ज झाला त्यानंतर आज पहिल्यांदाच अमित शहा हे अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।